ठाणे महानगरपालिकेवर सध्या राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागलाय। त्यामुळेच विरोधकांचं प्राबल्य असलेल्या विभागाबाबत दुजाभाव केला जात आहे। त्याचाच एक भाग म्हणजे मुंब्र्यातील पाणी पुरवठ्यात अन्याय केला जात असल्याचा आरोप करत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आले। यावेळी पाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का अशी मागणीही पठाण यांनी केली आहे। मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जात आहे। मागणी करूनही पाणी पुरवठा वाढवण्यात येत नाही, तसंच कचरा देखील उचलण्यात येत नाही। याच्या निषेधार्थ ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा येथील पाणी पुरवठा विभागासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुलं सहभागी झाली। या आंदोलकांकडून ठाणे महापालिकेवर भेदभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। मुंब्रा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचं प्राबल्य आहे। गेल्या 2 वर्षांचा इतिहास पाहता विरोधकांना निधी देताना राज्य सरकारकडून आखडता हात घेतला जात आहे। तसाच प्रकार आता नागरी सुविधा पुरवण्यातही केला जात असल्याचं शानू पठाण यांनी सांगितलं। गेल्या 15 दिवसांपासून 3 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही। काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचलं जातंय। टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करत आहेत। विकण्यासाठी पाणी आहे, मात्र गोरगरिबांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यावधींचे ठेके दिले जात आहेत। शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत नाही। अगदी मंदिराच्या आवारातील, मंदिर परिसरातील, शाळेजवळीलही कचरा उचलण्यात येत नाही। परिणामी मुंब्रा कौसा भागात साथीच्या आजारांचा प्रचंड फैलाव झालाय। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झालेली नसल्यानं ठाणे महापालिकेचा कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार चालत आहे। त्यातूनच मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे। परंतु आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, त्या विरोधात संघर्ष करू। जर आम्हाला योग्य पाणी पुरवठा आणि नागरी सुविधा न दिल्यास आम्ही पालिका मुख्यालयात घेराव आंदोलन करू, असा इशाराही पठाण यांनी दिलाय। 17 लाख लीटर पानी को चोरी किया जा रहा है। कल्याण फाटे से लेकर सील फाटे तक पानी को डाइवर्ट किया जा रहा है। वॉलमैन को के नियोजन से 50-50 हजार रुपये रोज की रिश्वत चल रही है। बीएमसी में हाल ही में कार्रवाई किया गया, बड़े बड़े पंप को जब्त किए और 50-50 हजार एक पंप पे फाइन लगाई। ऐसे कल्याण फाटे से सील फाटे तक पानी को चोरी किया करके पानी को बेचा जा रहा है और 17 लाख पानी चोरी हुआ। और जो नागरिक है उनको ना मिलते हुए कमर्शियल लोगों को पानी दिया जा रहा है, जिसके कारण बीएमसी का करोड़ों रुपए का नुकसान भी हो रहा है और नागरिकों को पानी से महरूम किया जा रहा है। आज हम स्वच्छ थाना, सुंदर थाना की बात करते, स्वच्छ भारत अभियान की बात करते। मुंब्रा कौसा के अंदर मस्जिद और मंदिर के ऊपर कचरों का अंबार लगा है। 3 दिन से कचरा नहीं उठाए जा रहे। 3 दिन से कचरा पड़ा, ये हालत है। लापरवाही, लाचार महापालिका, बेबस प्रशासन, ये हाल है। 2 दिन के अंदर ये प्रश्न नहीं छूटा। आयुक्त के बाद हंडा मोर्चा लेके और कचरा भी लेके जाएंगे। ये मंदिर, छोटा मंदिर और ये संजय नगर की मस्जिद 3 दिन से उठाए नहीं। 3 दिन से मलेरिया हो रही, लोगों को फीवर हो रहा है, बड़ी बड़ी बीमारियों को सामना करना पड़ रहा है। एक तरफ पानी की मार, पानी कम कचरा ज्यादा। स्मार्ट सिटी के नाम पे हम बात करें, करोड़ रुपए का टेंडर लिया जा रहा है। प्रशासन क्या कर रही है? मजबूरी में हमको आयुक्त के कैबिन के बाद 2 नगर सेवक, मैं यहीं बैठूंगा, 2 नगर सेवक नागरिक कचरा और हंडा लेके वहां कैबिन के बाहर जाने वाले हैं। शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले। त्यांनी राऊत यांच्यावर आरोप करत म्हटलं आहे की संजय राऊत, तुम्ही गोमातेला नाही तर सोनिया मातेला मानणारे आहात। मस्के यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर निशाणा साधताना, तुमची अवस्था डुकरासारखी आहे, ज्याला गटारात लोळल्याशिवाय चैन पडत नाही। तुम्हाला चांगली भाषा कळत नाही, म्हणून याच भाषेत तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे, असंही म्हटलं आहे। तसंच मस्के यांनी सनातन हिंदू धर्मात गायीला महत्त्व आहे, परंतु तुम्ही घाणीत लोळणारे लोक हे कधीच समजू शकणार नाही। मतांसाठी तुम्ही लाचार झालेले आहात, असंही सांगितलं। राऊत यांच्यावर आणखीन हल्ला करत मस्के यांनी, राऊत, तुमची फक्त सुनता करायची बाकी आहे आणि तुम्ही खुर्चीसाठी ते सुद्धा करणार याबद्दल शंका नसल्याचं सांगितलं।
त्यांनी पुढे आरोप केलाय की महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना गोमातेला कसाईच्या हाती दिलं जात असताना तुम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावेळी तुमच्या हाताची घडी आणि तोंडावर बोट होतं. नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या कामाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड सुरू असल्यामुळेच राऊत यांचा जळफळाट होत असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. संजय राऊत, तुम्ही गोमातेला नाही, सोनिया मातेला मानणारे नेते आहात. संजय राऊत, कसं आहे ना, डुकराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही, तसं तुमचं झालं आहे. तुम्हाला चांगली भाषा कळत नाही, त्यामुळे तुम्हाला याच भाषेत उत्तर द्यावं असं वाटतंय. सनातन धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण घाणीत लोळणाऱ्या तुम्हाला हे कसं कळणार? मतांसाठी आपण लाचार झालेले आहात. सुंथा करायची तेवढी बाकी आहे. खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात, यात काही प्रश्नच उरलेला नाहीये. अरे मुल्ला मौलवींसाठी यांच्याकडे मतांसाठी किती लाचार होणार? तुम्हाला गायीचं महत्त्व कधीच कळणार नाही. जेव्हा गायी कसायांच्या हातात जात होत्या तेव्हा आपण खुर्ची करता उबाटाचे मुख्यमंत्री मूग घेऊन गप्प बसले होते. महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय बोलताय? तुमच्या काळात काय होतं? काहीही झालं नाही. आज महाराष्ट्र नंबर 1ला देशात आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा जे काम करतायत ना, त्यावर आता तुमची जळत आहे, तुमची जळते. तुम्हाला वाईट वाटतंय म्हणून अशा पद्धतीत आपण वक्तव्य करताय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्यातील बाजारपेठेत नवरात्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूंपासून बनवलेल्या पारंपरिक टोपल्या विक्रीसाठी आल्या आहेत. या टोपल्या जळगाव आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी परिवार एकत्र येऊन तयार करतात. घटस्थापनेच्या विधीसाठी या टोपल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे शेतकरी आपल्या कुटुंबासह या व्यवसायात कार्यरत असून यामधून त्यांची उपजीविका चालवतात. या टोपल्या बांबूंपासून बनवल्या जातात आणि त्यासाठी लागणारा बांबू मुंबईतील परेल, ठाणे आणि रायगड येथून आणला जातो. एक बांबू साधारणतः 100 ते 150 रुपयांना मिळतो आणि त्यातून 8 ते 10 मध्यम आकाराच्या टोपल्या बनवता येतात. या पारंपरिक हस्तकलेतून शेतकऱ्यांना दररोज 400 ते 500 रुपये मिळतात. परंतु बाजारात स्वस्त चिनी टोपल्यांच्या येण्यानं त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. चिनी टोपल्यांच्या आकर्षक डिझाईन्स आणि कमी किमतीमुळे स्थानिक टोपल्यांच्या मागणीत 25 ते 30% घट झाली आहे. देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेला तब्बल 102.4 कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश पुणे हरित लवादानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहेत. पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे. मुंब्र्यातील सामाजिक कार्यकर्ते आरिफ इराकी यांनी या संदर्भात हरित लवादाकडे दाद मागितली होती.
नुकताच या संदर्भात सुनावणी झाली असून या सुनावणीमध्ये हरित लवादानं हे आदेश दिले आहेत. इराकी यांनी उल्हास नदी आणि देसाई खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे गंभीर जलप्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांबाबत हरित लवादाकडे अर्ज केला होता. ठाणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार मुंब्रा येथे दररोज 35 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होतं. त्यापैकी 30 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. दरम्यान खासगी संकुलातील 10 लहान सांडपाणी प्रक्रिया केंद्रांद्वारे 1.5 MLD पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. देशी गाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या औचित्यानं आज येऊर येथील गोशाळेला युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली. गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे. तिच्या गर्भात 33 कोटी देवांचा वास असतो. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचं पूजन करण्यात येईल. तसंच तिच्या देखभालीसाठी राज्य सरकारनं अनुदान देण्याचा निर्णयही घेतला असून त्यामुळे गोमातेचं जतन केलं जाईल. राज्य सरकारनं देशी गाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. याबद्दल पूर्वेश सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानलेत. राज्यभरात युवा सैनिक गोशाळांना भेट देऊन ते गोमातेचं पूजन करतील. तसंच या शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येईल. युवा सेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात येईल अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली. यावेळी युवा सेना ठाणे लोकसभेचे अध्यक्ष विराज निकम, नितीन लांडगे, युवा सेना पालघर निरीक्षक सिद्धार्थ पांडे, ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे, जिल्हा समन्वयक अर्जुन डाबी, विधानसभेचे निरीक्षक किरण जाधव, ओवळा माजोळा विधानसभेचे अध्यक्ष देवेंद्र साळवी, युवा सेनेचे ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, विधानसभेचे उपाध्यक्ष विकेश भोईर, अशफाक शेख, अमित यादव, राकेश जयस्वाल, युवा सेनेचे प्रतीक भालेराव, साई ढवळे, सागर राजपूत, संदीप तिवारी तसंच इतर पदाधिकारी आणि युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे शहरात कासरवडोली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक आज ठाणे महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. सुमारे 40,000 नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास अपेक्षित असून ठाणे तसंच आसपासच्या महापालिकांमधून सुमारे 1,200 बसगाड्यांची ये-जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचं नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीस महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायबाय दुळे तसंच विविध महत्त्वाच्या विभाग कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावं. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी यावेळी दिल्या. तसंच या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्यानं वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावं असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, CCTV नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बसगाड्यांची पार्किंग व्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे प्रवास मार्ग आदींबाबत या बैठकीत पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सादरीकरण केलं.